घोडेगावमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात. प्रभात फेरी अन देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला. 80वा स्वातंत्र्य दिन घोडेगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य प्रभात फेरीने संपूर्ण घोडेगाव परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात शहरातील पोलीस स्टेशन, रुग्णालये, प्रमुख शाळा, शासकीय कार्यालये आणि संस्थांमध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. घोडेगाव पोलीस स्टेशन. सर्वप्रथम घोडेगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विलोभनीय कवायतींनी उपस्थितांची मन जिंकली. महाराणी चौक श्री अविनाश बेलापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीती डामसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थितांना अवयवदानाविषयी मोलाचे मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली व अवयवदानाची शपथ देण्यात आली. आंबेगाव पंचायत समिती संविधान स्तंभ व ध्वजस्तंभास पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर पंचायत समितीचे सभापती श्री कैलासबुवा काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी श्री राजाराम काथेर गुरुजी यांनी सेफ अँड डिग्निफाईड वर्क प्लेस फॉर एव्हरी वमन या शपथेचे सामुदायिक वाचन घेतले. दगडी शाळेतील स्काउट पथकाने शिस्तबद्ध संचलन करत तिरंग्याला मानवंदना दिली. ग्रामपंचायत घोडेगाव सरपंच सौ अश्विनी तिटकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तहसील कार्यालय आंबेगाव श्री राहुल सारंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जनता विद्या मंदिर आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्यात संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही खाऊ वाटपाचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या विविध कार्यक्रमांना पंचायत समिती उपसभापती ज्योतिताई पारधी, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई दरेकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी निघोट, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका, विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट संजय आर्वीकर, सचिव विश्वास राजे काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, अॅडव्होकेट मुकुंद काळे, सुरेश शेठ काळे, अक्षय शेठ काळे, माजी सभापती सखाराम घोडेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक अप्पा काळे, घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI महेश पवार, श्री हरिश्चंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे, सखाराम पाटील काळे, श्यामशेठ होनराव, वसंतभाऊ काळे, माऊली अप्पा घोडेकर, माजी उपसरपंच मंगल जैद, मनसे नेते संतोष बोराडे, सोमनाथ काळे, उपसरपंच स्वप्नील घोडेकर, माजी उपसरपंच सुनील इंदोरे, युवराज काळे, अमोल काळे, साईनाथ बोराडे, हेमंत काळे, किरण राऊत, कपिल सोमवंशी, प्रदीप घोडेकर, अनिल घोडेकर, राकेश मुथियान, कांचन काळोखे, सारिका घोडेकर, सुनील दरेकर, पत्रकार निलेश कान्नव, विकास गाडे, सार्थक काळोखे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, मुख्याध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाणून घेऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. अनेक क्रांतिकारक आणि देशभक्तांच्या बलिदानातून व संघर्षातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या सर्व हुतात्म्यांना मी आज संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. म्हणून शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना आपण जीवनात स्थान द्या. मोठी स्वप्ने पहा, सातत्याने प्रयत्न करा आणि अपयशाला न घाबरता यशाचा मार्ग शोधा. देश बदलण्याची सुरुवात स्वतःपासून होते. आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक आहे. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबतच समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करा. चला, या स्वातंत्र्यदिनी आपण शिकू, घडू, पुढे जाऊ आणि भारताला अधिक सक्षम, समृद्ध व विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देऊ असा संकल्प करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या प्रांगणामध्ये विविध आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाच्या ज्या शाखा आहेत त्या ठिकाणी साजरा करण्यात आला। जनता विद्या मंदिरच्या ह्या प्रांगणामध्ये आज राष्ट्रगीत, ध्वजारोहण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी शपथविधी या ठिकाणी झाले। तसेच मुलांना जे मुलं आहेत ती 10वी 12वी यामध्ये जे स्पर्धा परीक्षा आहेत, स्कॉलरशिप परीक्षा आहेत, यामध्ये ज्या विद्यार्थी गुणवंत झाले अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला। ज्यावेळी संस्थेला ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, संस्थेला चांगल्या प्रकारच्या मदती केल्या, अशा देखील दानशूर व्यक्तींचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला। अत्यंत उत्साहात आणि चांगल्या प्रकारच्या वातावरणात या ठिकाणी विद्यार्थ्यांचा समावेश हा 15 ऑगस्टचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खऱ्या अर्थानं भारताला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य दिनाचा हा जो उत्साह आहे तो प्रत्येक नागरिकाकडे भारताचं जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यात योगदान कोणाचे आहे, कसे आहेत, या सर्व स्वातंत्र्यवीरांची या ठिकाणी उजाळणी व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्यांना त्याचं महत्त्व मिळावं हा देखील चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी राबवला गेला। उत्तम प्रकारे असं या ठिकाणी आजचा कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि मी सर्वांना या ठिकाणी सर्व उपस्थित नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो।